माणसातला देव सत्संगात आत्महत्या करतो. माणसातला देव सत्संगात आत्महत्या करतो. त्याची गोष्ट ही त्याची गोष्ट आहे. आमचे मित्र मोहन देस यांनी ही गोष्ट सांगितली आहे. ऐकूया. त्याच्या अंगातली वीज तिच्या अंगात घुसते. त्याच्या अंगातली वीज तिच्या अंगात घुसते. त्याची आणखी दुसऱ्याच्या शरीरात. स्पर्शच असा असतो आध्यात्मिक गर्दीचा. मग रेटारेटी असो की नको तिथे स्पर्श हो. जबर दुखापती होत की बरगड्या मोडून फुफसात घुसोत. महाराजांसमोर घोर अपमान होऊन मन मोडोत. काही वाटेनासं होत. काही वाटेनासं होत. असे ते सारे सामूहिक स्पर्श. असे ते सारे सामूहिक स्पर्श. सत्संग म्हणजे अनेक द गुड, द बॅड, द अगली. सत्संग म्हणजे अनेक द गुड, द बॅड, द अगली उद्देश असलेल्या समूहाचा शक्तिदायी स्पर्श. या स्पर्शानं निव्वळ ॲनेमिक अशक्त झालेल्या मनाला मात्र अव्वल हिमोग्लोबिन मिळतं. माथा क्षणभर टेकल्या न टेकल्यासारखं करून अख्ख्या मानवी इतिहासाची होती नव्हती ती आणि आज इथून तिथून गोळा केलेली करुणा आसवात भिजवून, डोळे मिटून, देह पालथा अंथरून मागण्या उताण्या अंथरल्या जातात. देवा, देवा मनासारखा जोडीदार मिळू दे. आजार बरा होऊ दे रे देवा. नवऱ्याची दारू सुटू दे की रे जरा. घरातली मारहाण थांबू दे रे देवा. दुर्धर मानसिक आजारातून नवरा बाहेर येऊ दे रे देवा. देवा रे, वाया गेलेला एकुलता एक सुधरू दे रे देवा. देवा, 35शीला आलेल्या पोरीचं लग्न जमू दे देवा. अरे यंदा तरी कांद्याला भाव मिळू दे देवा. अशा अत्यवस्थ, आजारी आणि दिव्यांग मागण्या सत्संगाला उभ्या असतात. एकमेकांना जीव घेणा स्पर्श करत, एकमेकांचं शोषण करत, दुखापती झेलत घाम घाम होत, साष्टांग माणसांसोबत चेंगराचेंगरी होऊन त्यातल्या अनेक मागण्या आतल्या आत मरून जातात. काही माणसांना त्यांच्या मागण्या उरातच दाबून हृदयाला शांत करून थेट मोक्षच दिला जातो.
त्यांच्या प्रेतांवर आपटून धडपडणाऱ्या उरलेल्यांची जिवंत गारहाणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या अवाढव्य मूर्तीमध्ये आहे, असं म्हणून देवास काळजी म्हणून आपले शिल्लक श्वास उच्छ्वास विदीर्ण करून उद्देशी निरुद्देशी स्पर्शांच्या आठवणी आणि हुळहुळणारे अंगांग घेऊन बाया आणि उग्रवादी कार्यकर्त्यांच्या हातांचे हिंसक ठसे आणि अनामिक अनोळखी बाया मुलींना केलेले चोरटे आक्रमक स्पर्श स्वतःवर उठवून साठवून पुरुष माणसं आयुष्य चेंगरून बावरून रडवी झालेली मुलं बाळ असे सगळे लोक जे जवळ होते नव्हते ते सारं काही गमावून एक उत्फुल्ल शक्ती घेऊन बाहेर पडतात, मुक्त होतात. आहे ती परिस्थिती पराभूत शरीर मनाने झेलण्यासाठी. आणि तोवर माणसातला देव संधी साधून अज्ञात स्थळी जाऊन आत्महत्या करून दिगंतात विलीन झालेला असतो. सत्संग तोपर्यंत माणसातला देव संधी साधून अज्ञात स्थळी जाऊन आत्महत्या करून दिगंतात विलीन झालेला असतो. मुक्काम गेल्या वर्षी खारकर, आत्ता हाथरस. सत्संग. नमस्कार.